कला कला माणसाला घडवते, संवेदनशील बनवते आणि आयुष्याला अर्थ देते. भारतीय कलेचा प्रवास हा केवळ रंग आणि आकारांचा नाही, तर तो संस्कृती, विचार आणि आत्मसन्मानाचा प्रवास आहे. या प्रवासात शतकाहून अधिक काळ सातत्याने कार्यरत असलेली संस्था म्हणजेच द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया. यावर्षी संस्थेच्या 108व्या वर्धापन दिनानिमित्त पु ल देशपांडे कला अकादमीच्या अध्यक्षा श्रीमती मीनलताई जोगळेकर आणि ख्यातनाम चित्रकार श्री सुधाकर चव्हाण सर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अशा दिग्गज कलाकारांसोबत पुन्हा एकदा मंच शेअर करण्याची संधी मला मिळाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय कला पाश्चात्य प्रभावाखाली असताना भारतीय कलाकारांना स्वतःची ओळख आणि कलेला सन्मानाचं व्यासपीठ मिळावं ह्या दूरदृष्टीतून 7 एप्रिल 1918 रोजी श्री M.K. परांडेकर, श्री G.P. फर्नांडिस आणि प्रख्यात चित्रकार श्री S.L. हळदणकर यांनी दी आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. आज 108 वर्षानंतरही ही संस्था कलाकारांसाठी आधारवडासारखी उभी आहे. प्रदर्शनं, स्टडी सर्कल, स्टडी टूर यासारख्या उपक्रमांद्वारे देशातच नाही तर परदेशातही भारतीय कलेचा आवाज पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे. कोविडसारख्या कठीण काळात सुद्धा ऑनलाईन प्रदर्शनाच्या माध्यमातून कलाकार आणि रसिक यांचं नातं जपत संस्था काळाबरोबर बदलत आणि अधिक सक्षम होत गेलेली आहे. याच गौरवशाली परंपरेचा भाग म्हणून या आठवड्यात आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 108व्या चित्र आणि शिल्पकला प्रदर्शनाची सुरुवात झाली. विविध शैलीतील चित्र, शिल्प कलाकारांच्या भावना, विचार आणि साधनेचा प्रवास आपल्याशी संवादाच्या माध्यमातून उलगडतात. कलेची ही मशाल तेवत ठेवणारी द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आजही कलाकारांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. हा प्रकाश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे आणि म्हणूनच आठवडाभर खुल्या असलेल्या या प्रदर्शनाला आपण नक्की प्रत्यक्ष भेट द्या, कलाकारांच्या कलेला दाद द्या आणि ह्या कला प्रवासाचा नक्की भाग व्हा.